हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. लर्निंग इज ऑन. नमस्कार, मी अतुल. आपला लर्न ऑन महा टीईटी 2026चा मॅथमॅटिक्स आणि सायन्स मेंटर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र टीईटी पेपर 2 मॅथमॅटिक्सचा दिवस दुसरा म्हणजे आपण यातला सेकंड व्हिडिओ करत आहोत आणि ऑलरेडी आपण पहिला व्हिडिओ कंप्लीट केलेला आहे 2 पार्टमध्ये. सुरुवातीला तो पेपर 1 वर आधारित होता. तर आपण सर्वांनी खात्री करायची की आपण तो व्हिडिओ अगोदर व्यवस्थित पाहिलेला आहे, त्याचे नोट्स वगैरे काढलेले आहेत. या आठवड्यामध्ये आपण एक एक्झाम सुद्धा घेणार आहोत ऑनलाईन. त्याच्या संदर्भात मी एक व्हिडिओ करून स्वतंत्रपणे माहिती देईल. टेस्ट सीरीज आपण तुम्हाला एक उपलब्ध करून देणार आहोत आणि त्या संदर्भात मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 चा एक व्हिडिओ बनवत आहोत आणि यामध्ये आपला जो आजचा विषय आहे प्रामुख्याने तो म्हणजे बहुपदी व बैजिक नित्य समानता, ज्याला आपण पॉलिनॉमियल्स आणि अल्जेब्रिक आयडेंटिटीज या नावाने ओळखतो. तर आपल्या नेहमीप्रमाणे आपण यासाठी अ, काही 20 प्रकारचे चांगले प्रश्न निवडलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाची थिअरी पण आपण क्वेश्चन मधूनच समजून घेणार आहोत. ओके. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, सर्वांशी शेअर करा. सुरुवात करू आपण आपल्या आजच्या पहिल्या पार्टला. तर यामध्ये पहिला प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवर येणार आहे. व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे. जसं आता इथं एक्स वर्ग वजा वाय वर्गचे अवयव खालीलपैकी कोणते आहेत? आता बेसिक आपल्याला सगळ्यांना एक कॉन्सेप्ट माहित आहे, की ज्याला आपण नित्य समानता म्हणतो. ओके, नित्य समानता. 3 प्रकारच्या नित्य समानता आपल्याला नेहमीसाठी माहीत असायला पाहिजे. त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग आपण 7वी ला शिकलेला कॉन्सेप्ट आहे. तो काय असतो? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. ओके. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी हे सांगतोय कारण आपल्याला या पद्धतीचे खूप सारे प्रश्न पुढे पण करायचे आहेत. तर इथे आपण समजून घेऊ. जसं इथं म्हटलेलं आहे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. त्यानंतर ए वजा बी कंसाचा वर्ग. हे तर 3 आपल्याला माहीत असलेच पाहिजे. तर याच गोष्टी घ्यायच्यात. ए वर्ग एक असेल, पुढची टर्म 2ab असेल, पुन्हा बी वर्ग असेल. फक्त काय असतं जेव्हा इथे मायनस असतं ना, तेव्हा इथे मायनस आणि इथे प्लस असतं. ॲक्चुअली इथे सुद्धा प्लस असतं. बघा हा प्लस आहे, हा प्लस आहे. प्लसच्या फॉर्म्युल्यामध्ये सगळे प्लस असतात. हा एक कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. पुढे पॉवर 3, 4, 5 आले आणि मध्ये जर मायनस आला तर काय करावं? यासाठीचा हा कॉन्सेप्ट आहे. आपल्या सिलेबसनुसार आपण जास्तीत जास्त घनापर्यंत जाऊ, पण माहिती असणं योग्य असतं. जसं आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, की हा कॉन्सेप्ट आपल्याला काय सांगतो? जसं हं, इथे प्लस असतो आणि इथे सुद्धा प्लस असतो. ठीक आहे. आणि तिसरा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जो असतो ए वर्ग वजा बी वर्ग. ए वर्ग वजा बी वर्गला आपण काय लिहितो? अगदी बरोबर. ए वर्ग वजा बी वर्गला आपण लिहित असतो ए अधिक बी गुणिले ए वजा बी. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही आता या 3 फॉर्म्युल्यापैकी इथे कोणता फॉर्म्युला लागेल एवढंच विचारात घ्यायचंय. हा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. आपण हळूच महाराष्ट्र टीईटीच्या क्वेश्चनकडे जाणार आहोत. पण तुम्हाला हा पार्ट आधी चांगला समजला पाहिजे. तर बघा बरं, हा जो फॉर्म्युला आहे एक्स वर्ग वजा वाय वर्ग याच्याशी मिळता-जुळता या तिघांमध्ये कोणता फॉर्म्युला आहे? हा क्रमांक 3 चा ए वर्ग वजा बी वर्ग. तर पहा बरं, तर या न्यायाने एक्स वर्ग वजा वाय वर्गला आपण काय लिहू शकतो? तर याला आपण लिहू शकतो पहिल्या कंसात एक्स अधिक वाय गुणिले एक्स वजा वाय. ओके. आणि यावरून आपण म्हणू शकतो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा इथे एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय मागे पुढे झालेत काही फरक पडत नसतो. कारण गुणाकारामध्ये क्रमनिरपेक्षता असते. गुणाकार मागे पुढे केला तरी उत्तर बदलत नाही. तर हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी दिलंय. तुम्हाला पीडीएफ मिळेलच. जसं इथे विश्लेषण आहे, अचूक उत्तर याचं हे आहे आणि ही आयडेंटिटी, ही नित्य समानता आपण वापरतोय. तर नेहमी लक्षात ठेवायचं एक्स वजा वाय चा जो वर्ग विस्तार आहे आणि हा एक्स अधिक वाय चा वर्ग विस्तार आहे, हा पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये आहे. सॉरी हा आहे ना, हा एक्स वजा वाय
कंसाचा वर्ग आहे आणि हा x अधिक y कंसाचा वर्ग आहे. वर्ग म्हणजे काय? एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणणे. तर कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये. काही जणांना वाटतं x वर्ग वजा y वर्ग म्हणजे x वजा y ला 2 वेळा घ्यायचं का? म्हणून काही जण ऑप्शन 1 ला इथे गृहीत धरू शकतात. पण हे तसं नसतं. हे लक्षात ठेवूया. त्यामुळे x वर्ग वजा y वर्ग याला आपण x वजा y आणि x अधिक y असं लिहितो. तर हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. नेक्स्ट बघा प्रश्न 2 सरळ रूप द्यायचे 4x अधिक 3y कंसाचा वर्ग. ज्यांना ज्यांना जमतं त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे, स्वतःहून एकदा ट्राय करायचा आहे. ओके. आपण करून पाहिला असेल. पहा हा पण एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याला आपण कसं लिहू शकतो? सर हा तर a अधिक b कंसाचा वर्ग दिसतो. 3 नित्य समानतेचंच ऍप्लिकेशन पुढे दिसणार. हळूहळू प्रश्नांची काठिण्य पातळी वाढत जाणार आहे. पेपर 2 आहे. पेपर 2 चे प्रश्न 10वी स्तरापर्यंत 10वीच्या गणिताच्या स्तरापर्यंत विचारले जातात. आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती असेल, की आपले 10वी पर्यंतचे कॉन्सेप्ट एकदा रिवाईज करून घ्या. तसे तर मी व्हिडिओमधून करून देत आहे. तर आता इथे तुम्ही जर ह्याला पाहिलं, तर हा 4x अधिक 3y ठीक कंसाचा वर्ग. हा कोणासारखा दिसतो? हा दिसतो a अधिक b कंसाचा वर्ग. तर यासाठी आपण वापरूया a अधिक b कंसाचा वर्ग. काय लिहितो आपण याला? a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. बस या पद्धतीने काम करूया. तर बघा a वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. यात पहिलं पद कोण आहे? आता इथे खूप जण कन्फ्यूज होतात. थोडंसं लक्ष देऊया. इथे पहिलं पद हे पूर्ण 4x आहे. हे मात्र माहीत असायला हवं. त्यामुळे लक्षात घ्या सर्वांनी. a चा वर्ग म्हणजे 4x चा वर्ग. तर काही जण काय करतात? याला 4x चा वर्ग असं लिहितात. असं नसतं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. आपण असं लिहित नाही. 4x ही एकच टर्म आहे. हे एकच पद आहे. म्हणून आपण याला कसं लिहितो? आधी हा 4x लिहा. याला a म्हणा. a चा वर्ग म्हणजे या दोघांचाही वर्ग असतो. ओके. प्लस काय करायचंय? 2 वेळा a आणि b. a आणि b चा गुणाकार 2 वेळा म्हणजे 2 सोबत गुणायचंय. 2 गुणिले a कोण आहे? 4x गुणिले b कोण आहे? 3y. झालं 2ab आणि परत आहे b वर्ग. आता b कोण आहे यामध्ये? 3y. आपण इथं लिहिणार 3y कंसाचा वर्ग. आता कंसात आहे याचा अर्थ काय होतो? कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग आपल्याला लिहायचा असतो. जसा 4 चा वर्ग 16 आणि x चा वर्ग x वर्ग. आता इथे गुणाकार करा 4 दुनी 8, 8 त्रिक 24. x आणि y चा गुणाकार xy येतो. 3 चा वर्ग 9 आणि y चा वर्ग y वर्ग. तर आपलं उत्तर असेल 16x वर्ग अधिक 24xy अधिक 9y वर्ग. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्याचं हे विश्लेषण आहे. आता बघा विश्लेषण तेच केले आपण. सूत्र वापरले a अधिक b कंसाचा वर्ग. a ला 4x मानलं, b ला 3y मानलं आणि याच पद्धतीने आपण हे केलेलं आहे. ओके. फक्त महाराष्ट्र टीईटीची एक मास्टर ट्रिक लक्षात ठेवायची आहे. काय करतात? a वर्ग अधिक b वर्ग. a अधिक b चा वर्ग मुलं काय लिहितात? a वर्ग अधिक b वर्ग. आता इथं मुलं म्हणजे आपणच समजा. तर आपण चुकीच्या पद्धतीने 4x अधिक 3y कंसाच्या वर्गाला जर 4x वर्ग अधिक 3y वर्ग लिहिलं तर उत्तर चुकेल. का बरं? कारण कधी लक्षात ठेवायचं हे जे मधलं पद असतं 2ab ही बहुतांशी विद्यार्थी विसरतात. आणि म्हणून a वर्ग अधिक b वर्ग असं याचं उत्तर होणार नाही. नेहमी लक्षात ठेवा कंसाचा जेव्हा वर्ग केला जाईल त्यावेळेस आपल्याला नेहमी 3 पदे मिळतील. ओके. तर पुढे जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे. चला आता एक नवीन कॉन्सेप्ट येतो. इथे एक बहुपदी दिलेली आहे आणि या बहुपदीची कोटी विचारलेली आहे. आता मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट आधी शिकवेल बहुपदी काय असते. जसं या ठिकाणी तुम्हाला काहीतरी लिहिलेलं दिसतं जसं इथं 5x चा चौथा घात 3x चा घन 2x चा वर्ग अधिक 7. आता ही बहुपदी आहे का? तर बहुपदी असण्यासाठी फक्त एक गोष्ट पाहायची. थेअरी म्हणून लक्षात ठेवा. खूप महत्वाचं आहे. प्रत्येक पदाचा घात पाहायचा. बघा इथे घात आहे. पदाचा घात म्हणजे कोणाचा घात असतो? इथे जे चलपद आहे, व्हेरिएबल आहे, एक्स, वाय, झेड ही जी अक्षरं असतात त्याला आपण चलपदे म्हणतो. या चलपदांचा घात पाहायचा आहे. तर पहा बरं या चलपदांचा घात कोण कोण आहे?
एक्सचा इथे घात 4 आहे, घात एक्सचा पाहायचा असतो. इथे एक्सचा घात 3 आहे, एक्सचा घात 2 आहे. सर इथे तर एक्स नाहीच आहे. नाही तरी तुम्ही लिहू शकता. मी जर इथे एक्स मानलं तर याचा घात काय व्हायला पाहिजे? 0 व्हायला पाहिजे. कारण एक्सचा घात 0 म्हणजे 1 असतो. आपल्याला एक सूत्र माहिती आहे ना, एमचा घात 0 बरोबर 1. हे आपण घातांकामध्ये शिकलेलं सूत्र आहे. त्या पद्धतीने एक्सचा 0 जो घात असतो त्याची किंमत 1 असते. तर 7ला 1 ने गुणल्यानंतर 7च मिळतात. आता ही जी तुम्हाला दिसणारी घात आहेत, ही सगळी घात बघा 4, 3, 2 आणि हे 0 हे सगळे काय? ह्या सगळ्या पूर्ण संख्या आहेत. ठीक आहे? या सर्व पूर्ण संख्या आहेत. आता खूप महत्वाचा कॉन्सेप्ट सांगत आहे. लक्ष असू द्यावं. या सर्व काय आहेत सर? पूर्ण संख्या आहेत. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा चलपदाचे घात पूर्ण संख्या असतात, ज्याला आपण इंग्रजीत होल नंबर्स म्हणतो. जेव्हा हे घात होल नंबर्स असतात, त्यावेळेसच आपण त्याला बहुपदी म्हणतो. तर हा घात अपूर्णांक नसला पाहिजे, हा घात ऋण नसला पाहिजे. बस या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यावरून आपण ठरवतो ही बहुपदी आहे की नाही. आता ही बहुपदी तर आहेच. आता आपला जो प्रश्न आपल्याला विचारतो, याची कोटी किती आहे? कोटीचा अर्थ काय आहे? सर्वात मोठा घात. द हायेस्ट पॉवर ऑफ द गिवन पॉलिनॉमियल इज नोन ॲज इट्स डिग्री. कोटीला इथे इंग्रजीत डिग्री म्हणतात. ओके. तर पहा घात कोण आहेत? 4, 3, 2, 0. तर यामध्ये मला फक्त सांगायचंय सर्वात मोठा घात. तर या सर्वात मोठा घात कोण आहे? त्यालाच आपण कोटी म्हणतो. तर यामध्ये सर्वात मोठा घात 4 आहे. म्हणून आपलं उत्तर असेल 4. आलं लक्षात? कॉन्सेप्ट काय सांगतो? चला इकडे पाहू आपण. अचूक उत्तर आहे 4. संकल्पना काय आहे? एका चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला एका चलातील आपण या पूर्ण प्रश्नामध्ये एकच अक्षर पाहतोय. कोणतं? एक्स. कधी-कधी एक्स असेल, वाय असेल. जसं पुढे प्रश्न येतील मी तुम्हाला सांगेन. सर्वात मोठ्या घातांकालाच त्या बहुपदीची कोटी म्हणतात. ओके. तर या बहुपदीमध्ये घात कोण आहे? 4, 3, 2. 0 पण घात आहे. ओके. तर सर्वात मोठा घात कोण आहे? 4. म्हणून 7 हा स्थिर अंक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं 7 ही कोटी होत नाही. आपण फक्त पॉवरला पाहतो. म्हणून इथे आपलं उत्तर आहे 4. अगदी बरोबर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. येतंय ना लक्षात? आता या प्रश्नातून मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. अजून आपण एकही टी-ई-टीचा पी-वाय-क्यू पाहिलेला नाही. क्वेशन पाहिलेला नाही. त्याचं कारण आपण आता नेट प्रॅक्टिस करतोय. आधी आपण काही बेसिक सूत्रांचा सराव करतोय आणि मग आपण ॲक्चुअली महाराष्ट्र टी-ई-टीचा प्रश्न पाहू. जसं या ठिकाणी विचारलेलं आहे, एक्स अधिक वायचा वर्ग आणि एक्स वजा वायचा वर्ग काय येईल? ह्यांचा डिफरन्स काढायचा आहे. तर तुम्हाला यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता बघा, इथे तुम्हाला 2 विस्तार सूत्र दिसतात. त्याला 2 पद्धतीनं करता येतं. तर बघा, इथे तुम्ही पहिल्यांदा काय कराल मेथड 1 मध्ये आता मी जे करून दाखवतोय ना त्याकडे लक्ष द्या. मेथड 1 याची पहिली मेथड काय? a अधिक b कंसाचा वर्ग करा. सर a वर्ग बघा अधिक 2ab अधिक b वर्ग. झाला याचा विस्तार. आता a वजा b कंसाचा वर्ग काय असतो? सर वजा असताना x वर्ग वजा 2xy अधिक y वर्ग. अगदी बरोबर. आणि यांची करायची आहे वजाबाकी. पहा वजा आहे. आता जेव्हा आपण एका संख्येतून दुसरी संख्या वजा करतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जी संख्या आपण वजा करत आहोत, तिची चिन्ह बदलतात. म्हणजे तिची चिन्ह ऑपोझिट होतात. कारण आपण ऋणने गुणतोय. ऋणने या धनला गुणल्यावर काय होईल? ऋण होईल. ऋणने या ऋणला गुणल्यानंतर काय होईल? धन होईल. ऋणने या धनला गुणल्यावर काय होईल? ऋण होईल. त्यामुळे यांची चिन्ह बदलतील. तर इथे प्लस आणि मायनस आहे. ही चिन्ह बदलतात. तर इथं मायनसचा प्लस होईल, इथे प्लसचा मायनस होईल. आता काय होतं? आता या दोघांची वजाबाकी करायची 2 विस्तार सूत्रांची. तर पहा इथे धन x वर्ग आहे, इथं ऋण x वर्ग आहे. सेम संख्या जेव्हा असतात आणि त्यांची चिन्ह विरुद्ध असतात, तेव्हा त्यांची बेरीज नेहमी 0 असते. आपण ह्याला म्हणतो शून्य जोडी, 0 पेअर. ओके. तर एवढे माहिती की x वर्ग मधून x वर्ग गेले तर 0 राहतात. सेम पहा y वर्ग मधून y वर्ग गेले तरी 0 राहतात. मग आता उरलं काय? 2xy 2xy. हा पण प्लस आहे, हा पण प्लस आहे. तर आपल्याकडे आहे 2xy प्लस 2xy.
तर बघा बरं, 2 वेळा XY घेतला आणि परत 2 वेळा XY घेतला. तर एकूण किती वेळा XY घेतला? सर अगोदर 2 वेळा, नंतर 2 वेळा म्हणजे एकूण 4 वेळा घेतला. तर याचं उत्तर येईल 4XY. ओके. मी कॉन्सेप्च्युअली तुम्हाला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर आजपासून लक्षात ठेवायचं, तुम्हाला जेव्हा एक्स अधिक वायचा वर्ग वजा एक्स वजा वायचा वर्ग विचारतात, तेव्हा ह्याचं डायरेक्ट रिझल्ट जर लक्षात ठेवला तर वेळ वाचतो. तो असतो 4XY. नेहमीसाठी लक्षात ठेवा. आता पहा बरे, या ठिकाणी 4XY आहे. अगदी बरोबर. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला हे कळलं की ते तुम्ही स्वतःच सांगू शकता. जर तुम्हाला कोणी म्हटलं 2x अधिक 3y वर्ग असा जर प्रश्न आला परीक्षेत, वजा 2x वजा 3y वर्ग. आता तुम्ही एवढा विस्तार करत बसाल का? नाही. कारण यामुळे तुमचा वेळ खूप जाईल. तर तुम्ही डायरेक्ट काय करा ह्याला 4XY. तर 4 कंपल्सरी येणार. एक्स आहे. एक्स म्हणजे आपली पहिली संख्या. ती कोण आहे? 2x पहिलं पद. तर 4 ला 2x ने गुणा आणि इंटू वाय. वाय म्हणजे दुसरं पद कोण आहे? 3y. बस. तर 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24, 24XY हे आपलं उत्तर असेल. डायरेक्ट उत्तर काढलं की नाही पहा मी. म्हणून तुम्हाला हा नियम लक्षात ठेवायचा आहे. बाजूला मी संकल्पना दिलेलीच आहे. कधीही तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता बघा इथे मी दिलेलं आहे. तर महाराष्ट्र टी सारख्या परीक्षेमध्ये हे 2 नियम सगळ्यांनी थेट लक्षात ठेवायचे आहेत. जसं ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि ए वजा बी कंसाचा वर्ग देतील. फक्त बघा इथे एकदा प्लस आहे, एकदा मायनस आहे. जेव्हा मायनस असतं तेव्हा उत्तर डायरेक्ट काय असतं? 4AB. आत्ताच आपण केलं 4XY. पण जेव्हा दोघांची बेरीज असते, मध्ये प्लस असतं, तेव्हा लक्षात ठेवा 4AB लिहू नका. तिथे लिहा 2 टाइम्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे या दोघांचा वर्ग करतात आणि त्याची बेरीज करून दुप्पट करतात. हे 2 नियम जर लक्षात ठेवाल, तर आपला वेळ खूप वाचेल. आलं लक्षात? छान. चला, तर मला वाटतं हा प्रश्न समजला असेल. आता या ठिकाणी इंटरेस्टिंग काम सुरू होतं, हळू-हळू. आता याला आपण सरळ रूप द्यायचे प्रश्न येतात. आपण जर 8वीचं गणिताचं पुस्तक पाहिलं बालभारतीचं, तर त्यामध्ये अशा टाइपचे प्रश्न आहेत. आता याच्याकडे पाहिल्यावर फक्त कुठल्याही प्रश्नामध्ये काम करायचं असतं, ज्या आपण 3 नित्य समीकरणांना पाहिलेलं आहे. 3 आयडेंटिटीज त्यापैकी कोणती आयडेंटिटी इथं लागते एवढंच नेहमी पाहायचं असतं. जसं आता या ठिकाणी तुम्ही पहा, मी म्हणेल तसं इथं पहिल्यांदा दिलेला आहे ए वर्ग वजा 16 त्याला भाग द्यायचा आहे ए वजा 4 ने. तर एवढंच पाहायचं आहे. सर आता हे कसं भाग द्यायचा? तर बघा बरं हा काय दिसतो? ए वर्ग तर एचा वर्गच आहे. तर मी याला असं लिहिल पहा ए चा वर्ग वजा 16 काय दिसतं? सर हा 4 चा वर्ग आहे. अगदी बरोबर. हा झाला 4 स्क्वेअर. खाली कोण आहे? ए मायनस 4. डोक्यात पटकन प्रकाश पडला पाहिजे. ए वर्ग वजा बी वर्ग काय असतं? तिसरं सूत्र. पहिला हा प्रश्न आज शिकलेला. सर ए अधिक बी गुणिले ए वजा बी. तर बघा ए अधिक बी कोण आहे? ए अधिक 4 आणि ए वजा बी कोण आहे? ए वजा 4. झाला गुणाकार आणि खाली कोण येणार परत? ए वजा 4. बघा हे 2 कॅन्सल होतात आणि वर गुणाकार असतो 2 टर्ममध्ये तेव्हाच हे कॅन्सलेशन पॉसिबल आहे. ठीक आहे? तर सांगा बरं काय उरलं आपल्याकडे? ए अधिक 4 म्हणून आपलं उत्तर असायला पाहिजे ए प्लस 4. ए प्लस 4. तर एनालिसिस प्रत्येक प्रश्नाच्या बाजूला आहे. आपण हे सूत्र वापरूनच केलंय. तर हे कट होईल आणि हे शिल्लक राहील. अगदी बरोबर? चलो नेक्स्ट. आता आलेला आहे पहिल्यांदा महाराष्ट्र टी-ई-टीचा 2025चा प्रश्न. असे प्रश्न तुम्हाला नेहमी विचारले जातील. ठीक आहे? तर मी तुम्हाला याची एक कॉन्सेप्ट शिकवतो. ठीक आहे? पाहून घ्या. याचं उत्तर कसं काढतात. तुम्हाला काय म्हटलेलं आहे? x अधिक 1/xचं किंमत 5 असेल. या दोघांची किंमत 5 असेल. तर x वर्ग अधिक 1/x वर्ग काय असेल? तर याचा वर्ग केला, याचा वर्ग केला सर म्हणून याचं उत्तर 25 येईल असं करू नका. कारण बघा दोघांचाही वर्ग केला तर आपण 5चाही वर्ग करून टाकू. असं नाही होणार. यासाठी एक सोपी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवतो. ठीक आहे? कधीही पाहायचं. या दिलेल्या पदाला कोणाला? x अधिक 1/x ला या रूपात लिहायचं आहे आपल्याला. त्यासाठी एक काम करू आपण. आपल्याला दिलेलं आहे x प्लस 1/x इज 5. आम्ही काय करणार सर? आम्ही सरळ याच्या दोन्ही बाजूंचा वर्ग करणार आणि वर्ग करताना असा डायरेक्ट वर्ग करू नका. हे रॉंग आहे. त्यासाठी आपण एक काम करू. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे.
इथे वर्ग करताना जेव्हा दोन पदांची बेरीज असते, दोन्ही वेगवेगळे आहेत, तेव्हा वर्ग दोघांच्या कंसाचा करायचा असतो. हे असा वर्ग होईल आणि इकडे होईल 5चा वर्ग. दोन्ही बाजूंचा वर्ग करा समानता टिकवण्यासाठी. आता बघा हा काय दिसतो a अधिक b कंसाचा वर्ग. मी प्रत्येक प्रश्नातून तुम्हाला एक ट्रिक पण शिकवणार आहे. जसं आता आपण a अधिक b कंसाचा वर्ग, a वजा b कंसाचा वर्ग यांच्या वजाबाकीचं डायरेक्ट उत्तर पाहिलं होतं 4ab. तसंच प्रत्येक प्रश्नात एक कॉन्सेप्ट शिकवला जाईल. जसं आता इथे x अधिक 1/x चा वर्ग, इकडे 5चा वर्ग होतो. तर बघा ह्याला a अधिक b कंसाचा वर्ग म्हणून पहा पहिलं सूत्र. काय असतं सर? a वर्ग अधिक 2 गुणिले a गुणिले b. बघा आलं? मी फक्त म्हणतोय तेच लिहितोय. अधिक b चा वर्ग. b चा वर्ग म्हणजे बघा वर 1 आहे खाली x आहे. तर 1 चा वर्ग 1, x चा वर्ग x वर्ग आणि इकडे कोण येईल 5 चा वर्ग 25. ओके. आता काय होतं सर? बघा हे x आणि x कॅन्सल होतात. कारण हे सगळे गुणाकारात आहेत. हा अंशात आहे, हा छेदात आहे, गुणाकारात आहे तर तो कॅन्सल होईल. तर उरलं काय? x वर्ग अधिक 2 गुणिले 1 2 आणि इकडे कोण आलं? x. बघा 1/x चा वर्ग आणि इथे कोण आला? 25. आता पहा इंटरेस्टिंग गोष्ट झाली आहे. आपल्याला काय काढायचंय? x वर्ग अधिक 1/x वर्ग. दिसला का? हो सर. x वर्ग अधिक 1/x वर्ग. एक्स्ट्रा कार्यकर्ता कोण आहे इथे? +2. काही नाही या +2 ला इकडे घेऊन या आणि आपल्याला माहिती आहे पक्षांतर. +2 ची साइड चेंज केली की तो मायनस होतो. तर यावरून हे काय बनेल? आता बघा मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवणार आहे. परीक्षेत एवढं करायची गरज नाही पडणार. आपण पहिल्यांदा शिकतोय म्हणून मी तुम्हाला हे थोडंसं डीपमध्ये सांगतो. तर नेहमी लक्षात ठेवा इथे वर्ग झाला. +2 इकडे आणून मायनस करा. 25 मधून 2 गेले 23. तर आपलं उत्तर येईल 23. ठीक आहे? आता मी इथे तुम्हाला शिकवतो ट्रिक. आय थिंक ही ट्रिक आपल्या बाजूच्या विश्लेषणात असेल. आहे. बघा, जेव्हा तुम्हाला x अधिक 1/x बरोबर k म्हणजे कुठलातरी एक नंबर. जसं आताच्या प्रश्नामध्ये कोण होता? 5. तसा इथं k म्हणजे कुठलातरी एक नंबर असेल. त्यावेळेस जर तुम्हाला कोणी विचारलं x वर्ग अधिक 1/वर्ग काय असेल? तर लक्षात ठेवा, नेहमी या k चा वर्ग करतात आणि 2 वजा करतात. ठीक आहे? इथे k 5 आहे. म्हणून बघा 5 चा वर्ग 25 मधून 2 काढा 23. डायरेक्ट उत्तर. जसं बघा इथे तुम्हाला परत सांगतो मी. इथेच आपण ती गोष्ट समजून घेऊ. कधीही एवढं पाहायचं असतं एवढं पाहायचं असतं, की या ठिकाणी काय दिलेलं आहे? x अधिक 1/x आणि इथे x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग. जेव्हा इथे प्लस देतात, हे समजून घ्या महत्वाचं आहे. आणि इथे तुम्हाला हे देतात. इथे मायनस देतील, कधी प्लस देतील. ते काम करायचं x वर्ग अधिक 1/x वर्ग याला जर तुम्ही कधी x अधिक 1/x चा वर्ग करून लिहिलं, तर याच्यामधून नेहमी -2 करायचं. कधीही लक्षात ठेवा. आणि कधी-कधी तुम्हाला x वर्ग अधिक 1/x वर्गच विचारणार. हेच विचारणार. पण इथे तुम्हाला प्लस न देता मायनस देतील. कधी-कधी असं देतील. तर हे जेव्हा मायनस देतात ना, तेव्हा बाहेर +2 करायचे. खतम. एवढं जर लक्षात ठेवलात, तर पुढचे तुम्हाला मी जेव्हा अजून काही क्वेशन्स घेईल पुढील काही दिवसांमध्ये, तेव्हा तुम्ही असं चुटकीसरशी उत्तरं सांगितली पाहिजेत. आलं लक्षात? तर पाहाल, इथे जेव्हा प्लस असतं तेव्हा -2 करा, वर्ग करून हां. आणि जेव्हा इथे मायनस असतं तेव्हा वर्ग करून +2 करा. तर बाहेर प्लस, मध्ये प्लस तेव्हा बाहेर मायनस, मध्ये मायनस तेव्हा बाहेर प्लस. तर डायरेक्ट आता इथे पहा काय करणार तुम्ही? तर इथं प्लस आहे, तर 5 चा वर्ग करणार, 2 मायनस करणार. 5 चा वर्ग 25 त्यातून 2 गेले 23 म्हणून उत्तर 23. ओके? पुढे अजून तुम्हाला अशा गोष्टी भेटतीलच. डोंट वरी अबाउट दॅट. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. क्वेशन नंबर 7. काय म्हणतो? एक बहुपदी आहे. तिला x वजा 1 ने भागल्यास बाकी किती? आता आपल्याला भागाकार, बाकी संख्यांचाच भागाकार करताना खूप त्रास होतो. आता या ठिकाणी जर आपल्याला काय म्हणतायत? बहुपदींचा भागाकार आणि तुम्हाला बाकी विचारली आहे. तर मी तुम्हाला इथे एक कॉन्सेप्ट शिकवणार आहे. कधीही एका बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागण्याचं काम दिलं आणि त्याची जर बाकी विचारली, तर आपण इथे एक सूत्र वापरतो. त्याचं नाव आहे शेष सिद्धांत, रिमाइंडर थेरम, बाकी उरण्याचा सिद्धांत. तर ह्याची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो.
कधीही आपण काय केलं असतं बघा, जनरल एक काय म्हणूया त्याला गमतीमध्ये, नॉर्मल जिंदगी. नॉर्मल जिंदगी कशी असते आपली? एक्स घन हे आपण पूर्ण लिहिणार, ती बहुपदी लिहिणार, पहा लिहिली, आणि त्याला आपल्याला काय करायचंय? भाग द्यायचा आहे. कशाने भाग द्यायचा सर? एक्स वजा 1 ने. आता हा भागाकार पहा. 8वीला जर आपण अध्यापन केलं असेल, तर असे भागाकार आपण शिकवलेले आहेत. आणि किती वेळ लागतो माहिती आहे आपल्या सर्वांना. तर या पद्धतीनं करायचं नाही. हे करून खाली बाकी शोधायची आहे. तर ही आपली नॉर्मल जिंदगी आहे. आता नाही करायचं. मग सर मेंटॉस जिंदगी. मेंटॉस जिंदगी म्हणजे आपण याला शॉर्टकटने करू. आता मी जी टेक्निक शिकवतोय त्याच्याकडे विशेषतः लक्ष द्यावं. त्यासाठी आपण शिकतो आहोत शेष सिद्धांत. काय नाव आहे त्याचं? शेष सिद्धांत. त्याला आपण इंग्रजीमध्ये रिमाइंडर थेरम म्हणतो. रिमाइंडर थेरम. आता काय सांगतो हा? एक सिंपल काम करा बघा, आपलं डायरेक्ट उत्तर येतं. काही करायचं नाही. इथे दिलेला जो आपला भाजक आहे, ज्याने आपण भागणार असतो, त्याला शून्याला इक्वल करायचं. तर याचा शून्य काय येईल एवढंच पाहायचं. ठीक आहे? जसं इथं मी शून्य लिहिलं, तर बघा बरं, कशातून एक कमी केला तर शून्य येईल? सर 1 मधून 1 केला तर. तर याचा शून्य काढणे म्हणजे काय? x ची काय किंमत ठेवल्यावर इथं शून्य येईल? सर इथं 1 ठेवलं तर शून्य येईल. किंवा आपण असं करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शून्य कसा काढला जातो? कुठल्याही बहुपदीचा शून्य कसा काढतात? त्यासाठी आपण एक सिंपल इक्वेशन सॉल्व्ह करू. -1 ला इकडे पाठवा. हा -1 इकडे आला तर काय होईल? प्लस होईल. तर x ची किंमत काय असणार? 1. बघा मी डायरेक्ट आन्सर काढून देतो तुम्हाला. x ची किंमत 1. काय केलं मी? पाहायचं. आता शॉर्टकट. इथे जर -1 असेल, तर x ला +1 ठेवा. इथे जर +1 आला, तर x ला -1 ठेवा. पहिलं काम समजलं? गुड. आता आपल्याला दिलेलं जे सूत्र आहे, P ऑफ x. P ऑफ x म्हणजे काय? x मधील बहुपदी. पॉलिनॉमियल इन x असं म्हणतात त्याला. तर P ऑफ x ॲज इट इज लिहा. x³ -2x² प्लस 3x -5. संपला प्रश्न. x ची किंमत किती आहे? 1. तर जिथे-जिथे x दिसतो तिथे 1 ठेवा. तर 1 चा घन वजा 2 गुणिले 1 चा वर्ग अधिक 3 गुणिले x म्हणजे 1 आणि इथे 5. आता याचं जे काही उत्तर येईल तीच आपली बाकी असते. ह्यालाच रिमाइंडर थेरम म्हणतात. तर भाजकाचा शून्य घेतात आणि तो आलेला शून्य सरळ दिलेल्या बहुपदीमध्ये ठेवतात. आणि जे उत्तर येतं तोच आपला शेष सिद्धांतानुसार आलेली बाकी असते. जसं 1 चा घन 1 असतो, 1 चा वर्ग पण 1 असतो. तर 1 ला 2 ने गुणल्यावर 2च होतात. 3 गुणिले 1 3 होतात आणि ते वजा 5. तर पहा काय होतं? 3 आणि 1 4. 4 मधून 2 गेले 2 आणि 2 मधून 5 काढा ऋण 3. कारण 2 मधून 5 काढतोय मी. तर ऋण 3. आपली बाकी असायला पाहिजे ऋण 3. आलं लक्षात? तर जे उभा भागाकार मांडून ज्यांनी करायचा विचार केलाय ना, तसं करायचं नाही. असं उत्तर काही कामाचं नाही. ते टाइम कन्झ्युमिंग आहे. म्हणून आपण इथे रिमाइंडर थेरम वापरतो. इथे आपण तेच केलेलं आहे. शेष सिद्धांत वापरला. -a ने भागले तर नेहमी हा a इथे ठेवून द्यायचा. जसं x वजा 1 आहे भाजक, म्हणून x ला 1 ठेवा आणि सिम्प्लिफाय करा. दॅट इज युअर आन्सर. हा कॉन्सेप्ट सगळ्यांना पक्का लक्षात ठेवायचा आहे. असा एक प्रश्न परीक्षेत नक्की विचारला जातो. चला आपण 2 पार्टमध्ये करू याला, डोंट वरी. आता 20 प्रश्न आहेत. आपण 10 प्रश्न करू आज. खालीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही? मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला बोललो होतो. बहुपदी कशी ओळखतात? की जे घात असतात x, y चे, ते नेहमी पूर्ण संख्या असले पाहिजे. जर ते अपूर्णांकात आले किंवा ते ऋण आले किंवा ते दशांशात आले, तर ती बहुपदी नसते. आता खालीलपैकी कोणती बहुपदी नाही? आता तुम्ही इथे फक्त चेक करा. उत्तर इथं दिसतं, पण आपण याला चेक करू. आता हा पहा. इथे x चा घात 2 आहे. 2 ही एक पूर्ण संख्या आहे. अगदी बरोबर. इथे x चा घात काही नाही म्हणजे 1 आहे. ही पण पूर्ण संख्या आहे. तर ही बहुपदी आहे. इथे x चा घात 3 आहे. हे तर स्थिर आहे. स्थिर संख्येचा आपण घात नेहमी 0 मानतो. तर इथं 3 आहे. तर हा पण पूर्ण संख्येचाच भाग आहे. म्हणून ही पण बहुपदी आहे. इथे x चा घात 1 आहे. ही पण पूर्ण संख्या आहे. तर मग तुम्ही म्हणा, "हां, पण सर इथं पण x चा घात 1 आहे." तर या पर्याय क्रमांक 3 कडे थोडंसं लक्ष द्या. ह्याला असं लिहिलेलं आहे.
आपण काय करतोय माहितीये, एक्सचा घात सर इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, झाली ना पूर्ण संख्या? नाही. हा एक्स कसा आहे? तो छेदात आहे. तर आपल्याला माहिती आहे 1/xला आपण हा जर एक्स अंशात आणला, तर एक्सचा घात काय होतो? जो आहे तो ऋण होतो. क्लिअर लक्षात ठेवा. इथे +1 आहे म्हणून ह्याला जर अंशात आणलं तर तो -1 होईल. पुढे कोण आहे? 3x. तर सांगा बरं आता इथे एक्सचा घात काय झाला? ऋण. आणि जेव्हा ऋण घात असतो, फ्रॅक्शन असतो, डेसिमल म्हणजे दशांश असतो, तेव्हा ती बहुपदी नसते. म्हणून ही बहुपदी नाही. आलं लक्षात? तर बाजूला मी विश्लेषण दिलेलंच आहे. बहुपदीची व्याख्या आहे. आज पाठ करून टाकायची सगळ्यांनी. जे विसरलेत त्यांनी रिवाइज करून घ्या. बहुपदी होण्यासाठी राशीतील सर्व चलांचे घातांक पूर्ण संख्या असले पाहिजेत. घातांक ऋण किंवा अपूर्णांक असू शकत नाही. मी आता तेच सांगितलं होतं. तर पर्याय 1, 2, 4 मध्ये घातांक धनपूर्णांक आहेत. बघा पर्याय 3 मध्ये याचा घात ऋण बनतो. त्यामुळे ही बहुपदी नाही. ओके? लेट अस मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. आता मला सेम प्रश्न आहे. रिमाइंडरचाच भाऊ आहे फॅक्टर थेरम. शेष सिद्धांताचाच भाऊ असतो अवयव सिद्धांत. इथे काय म्हणतो बघा, x वजा 2 हा या बहुपदीचा अवयव आहे, फॅक्टर आहे. तर k ची किंमत काय असेल? म्हणजे इथला नंबर विचारलाय. सर आता इथं तर नंबर दिला नाही, कारण आपण बघा -2 आहे, इथं +2 ठेवला असता. पण पुढे काय येईल? कारण हा तर नंबर माहीतच नाही. म्हणून तर त्यांनी तुम्हाला फॅक्टर विचारलाय, बाकी नाही. आता नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा एखादी बहुपदी इथे कोण आहे? x वजा 2. तर नेहमी लक्षात ठेवा, x वजा 2 काय आहे? x वर्ग वजा kx अधिक 6 चा काय आहे? अवयव आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणतात तो अवयव आहे, तेव्हा एकच नियम वापरायचा, शेष सिद्धांत वापरायचा आणि त्याची जी बाकी असते ती नेहमी 0 ठेवायची. Factor theorem tells us if the given polynomial is a factor of given another polynomial, then remainder is always be 0. ओके? तर नेहमी एक बहुपदी दुसऱ्या बहुपदीचा अवयव असेल, तर त्यांचा जो शेष सिद्धांत वापरून बाकी येते ती नेहमी 0 असते. मग काय करणार सर आम्ही? काहीच नाही. x - 2 चा 0 कोण आहे? +2. मी आता सांगितलं मायनस असेल तेव्हा प्लस. तर हा 2 उचलायचा आणि इथं ठेवायचा आणि ह्याला इक्वल टू 0 करायचं. एक काम करा, x वजा 2 चा 0 काढा. सर तो तर +2 येईल. बस त्याला इथं ठेवा. तर काय लिहाल? x चा वर्ग वजा kx अधिक 6. याला 0 करून टाकायचं, x ला 2 ठेवून द्यायचं. संपलं. x ला 2 ठेवलं तर 2 चा वर्ग, इथे k गुणिले 2 आणि इथे अधिक 6. तर इथे किती होईल? 4 वजा 2 गुणिले k काय होईल? 2k अधिक 6. तर 4 आणि 6 ची बेरीज करा 10. तर ऋण 2k राहिला, इकडे ऋण राहिला, चिन्हासह घ्यायचंय. प्लस 6 आणि 4 किती झाले? 10. इकडे 0 आहे. प्लस 10 ला इकडे घ्या. आता इथं समीकरण सोडवायचं संपलं. तर ऋण 2k प्लस 10 इकडे मायनस होईल. दोन्हीकडचा ऋण कॅन्सल होईल. 2k झाला 10. दोघांना 10 ने 2 ने भाग द्या. तर इथून येणार 5. म्हणून k ची व्हॅल्यू असेल 5. तर काय केलं? याला 2 वेळा समजून घ्या. रिपीट करून पहा. जेव्हा एक बहुपदी दुसऱ्याचा अवयव असते, तेव्हा बाकी नेहमी 0 असते. तर याचा 0 घेतात. म्हणजे तो +2 आलेला आहे. तो उचलून या समीकरणात ठेवतात आणि त्याला इक्वल टू 0 सेट करतात. बस आता इथं समीकरण सोडवलंय मी. k गुणिले 2 2k हे झालं 4 आणि 6 ची बेरीज 10. हा +10 इकडे जाऊन झाला -10. दोन्हीकडचा ऋण कॅन्सल आणि दोन्ही बाजूंना 2 ने भागून किंवा 2 ला कशाने गुणल्यावर 10 येतं? 5 ने. तर k ची किंमत 5. म्हणून आपलं उत्तर 5 आहे. तर विश्लेषण हे तेच असणार आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. तर बघा, हे सांगितलं जर x वजा a बहुपदीचा अवयव असेल, तर त्या बहुपदीला a ठेवलं तर 0 असतं. म्हणजे त्याची बाकी 0 असते. आणि इथं आपण तेच काम करून k चे उत्तर 5 काढलेले आहे. तर आज आपण इथे शेष सिद्धांत आणि अवयव सिद्धांत दोन्ही पाहिलेले आहेत. बघा क्वेश्चन मधून मी पूर्ण थिअरी शिकवतोय. आता एक PYQ आलेला आहे. पास्ट इयर क्वेश्चन. चला आजचा लास्ट क्वेश्चन. व्हिडिओ छोटेच आहेत. 2-2 वेळा पाहत चला. मी मुद्दाम मोठी व्हिडिओ बनवत नाहीये. कारण आपल्याला एक्सप्लेनेशन डीपमध्ये समजून घ्यायचंय. आता तुम्हाला ह्याला जर सॉल्व्ह करायला कोणी सांगितलं तर तुम्ही काय कराल? सर आम्ही 2.5 गुणिले 2.5 गुणाकार करू. मग 1.5 गुणिले 1.5 मग गुणाकार करू. मग 2.5 वजा 1.5 वजाबाकी करू. मग वरची वजाबाकी आणि खालची वजाबाकी
भागाकार नाही. अशा प्रश्नांमध्ये आयडेंटिटी वापरायची. आपला पूर्ण टॉपिकच आहे अल्जेब्रा, बहुपदी आणि बीजगणित. तर काय डोकं लावाल? हा कोण आहे बघा बरं? सर हा तर 2.5 चा वर्ग आहे. अरे बाबा गुणलंय ना? आणि हा कोण आहे? 1.5 चा वर्ग आहे. 1.5 चा वर्ग आहे. आणि खाली कोण आहे? 2.5 वजा 1.5. पहा बरं, आता आपण एक वर प्रश्न केला होता, ए वर्ग वजा 16 छेद ए वजा 4. हा तोच आहे ना? तर ह्याला काय करणार? वर्ग करणार? अरे नका करू. कारण बघा, याला जर ए मानलं 2.5 ला आणि 1.5 ला बी मानलं, तर हे कोण आहे? ए वर्ग वजा बी वर्ग. आयडेंटिटी 3. ह्याचा अर्थ काय होता? सर ए अधिक बी आणि ए वजा बी. आहे की नाही? आयडेंटिटी नंबर 3. आणि खाली कोण आहे? 2.5 वजा 1.5. काय फायदा झालो? बघा हे कॅन्सल. तेच सांगितलं तुम्हाला मी. उरलं काय? 2.5 आणि 1.5 म्हणजे ₹2.5 आणि ₹1.5 मिळून किती होतात? 4. तर याचं उत्तर यायला पाहिजे 4. डायरेक्ट ह्याचं उत्तर 4 आहे. 4.0 म्हणजे 4 ना? कारण जर तुम्ही अशी बेरीज केली 2.5 अधिक 1.5 तर 5 आणि 5 10, हातचा 1 तर 4.0 दिसतं ना? तर कधी-कधी हे तुम्हाला फसवण्यासाठी पॉइंट नंतर 0 देतात. काही अडचण नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न अगदी डिटेलमध्ये विथ थिअरी, विथ कॉन्सेप्ट समजून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, सर्वांसोबत शेअर करा. अ, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि यातून खूप काही शिकायला मिळालं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे उर्वरित 10 प्रश्न करणार आहोत. या गोष्टी शिकलेल्या आहेत त्याचाच उपयोग करत आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. माझ्यावर तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू शकता. लर्नॉनच्या या सीरीजने आपले सगळे कॉन्सेप्ट नक्कीच पूर्ण होतील. पुन्हा मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅपी लर्निंग विथ लर्नॉन. हॅव अ नाईस डे. गुड बाय.